नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. माझ्या विशेषमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मुस्लिम समाजाचे जे बहुतांश व्यवहार आहेत ते ज्या धर्मनियमांवर चालतात त्याला शरीयत असं म्हणतात. त्यामध्येच एक अशी कल्पना आहे, आर्थिक संकल्पना आहे ती म्हणजे व्याजरहित कर्जाची. त्यामुळे मुस्लिम धर्मात असं म्हणतात की इस्लामामध्ये व्याज देणं किंवा व्याज घेणं हे हराम आहे, म्हणजेच धर्मानुसार ते पाप आहे. पण जेव्हा ही संकल्पना आजच्या बँक किंवा मध्ये आपण घेऊन येतो त्यावेळेस त्याचा अर्थ असा होतो की धर्मानुसारच तुम्ही तुमच्या बँकांशी कोणतेही व्यवहार करू शकत नाही आणि तिथं सगळा हा खेळ जो आहे हा जिथं व्याजावर आहे. परिणामी होतं असं की आधुनिक विचारांची जी अनुसरणारी मुस्लिम कुटुंब आहेत ती जर सोडली तर आजही धर्मनियम पाळणारा बहुतांश भारतीय मुस्लिम जो आहे तो या बँकांमार्फत चालणाऱ्या मुख्य अर्थप्रवाहाशी जरा फटकून आहे. म्हणून अनेक वर्षांपासून चर्चेत असणाऱ्या प्रस्तावाला आज रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं हिरवा कंदील दाखवला आणि तो म्हणजे इस्लामिक बँकिंग. म्हणजे बँकांमध्ये व्याजविरहित व्यवहार करण्यासाठी मुस्लिम समाजातल्या खातेदारांसाठी एक वेगळी व्यवस्था सुरू होईल. कदाचित आखाती देशातल्या इस्लामी बँकांना सुद्धा भारताची कवाडं दारं आता खुली होतील. पण हे धोरण मान्य झाल्याच्या काही अवधीमध्येच भारतामध्ये त्यावरून लगेच राजकीय राळ उठली. ती उठणारच होती. मुळात प्रश्न असा आहे की भारतामध्ये इस्लामिक बँकेची संकल्पना राबवली जाऊ शकते का? दुसरा प्रश्न असा आहे की भारतामध्ये याचे सामाजिक धार्मिक परिणाम काय होतील? धर्मनिरपेक्ष घटना असलेल्या भारतामध्ये जिथं सध्या समान नागरी कायद्याची चर्चा खूप जोरात सुरू आहे जेव्हापासून हे मोदी सरकार आलेलं आहे, तिथं केवळ एका धर्माच्या कायद्याला धरून बँका सुरू करता येतील का? आणि जर व्याजविरहित कर्ज मिळणारच असेल तर मग ते केवळ एकाच धर्माच्या व्यक्तीला का मिळावं? व्याजाच्या बोजापायी वजनापायी आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला हे व्याजविरहित कर्ज का मिळू नये? असे सगळे प्रश्न आहेत आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत विश्वास उटगी, जे बँकिंग तज्ज्ञ आहेत, ते आपल्या सोबत आहेत. भाजपच्या नेत्या शायना एनसी आपल्या सोबत आहेत. काँग्रेसचे आमदार औरंगाबादहून मराठवाड्यातले अब्दुल सत्तार आपल्या सोबत आहेत. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे हेही दिल्लीहून आपल्यासोबत आहेत आणि समाजवादी पक्षाचे नेते अशरफ आझमी आपल्यासोबत आहेत. आणि थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहसंपादक समर खडस हेही आपल्या या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. पण सुरुवातीला आपण जाऊयात उटगी सरांकडे. उटगी सर, अगोदर मुळात या कन्सेप्ट क्लिअर करा की इस्लामिक बँकिंग आणि जे नेहमीचं आपलं बँकिंग असतं याच्यामध्ये मुळात फरकच काय आहे आणि ही जी आर्थिक संकल्पना आहे याच्यामध्ये इस्लामिक असा शब्द आल्यामुळे कदाचित ते धार्मिक वाटतंय का? आणि जर व्याजविरहित कर्ज, ज्या कर्जावर कुठलंच व्याज कधी येणार नाहीये, असं जर मिळणार असेल तर मग या बँका सर्व्हाइव्ह कशा होतात? कारण आता आपण बघतोय की सगळ्या ज्या खाजगी बँका आलेल्या आहेत, परदेशातल्या बँका आलेल्या आहेत, यांचं काय प्रॉफिट मेकिंग आणि सगळा जो खेळ आहे आर्थिक हा त्या कर्जावर आहे आणि त्याच्यावर मिळणाऱ्या व्याजावर आहे, जे बाकीच्यांना पण ते कर्ज देतात. मग या बँका सर्व्हाइव्ह कशा होतात जगभरामध्ये? त्यांचं काम कसं चालतं? प्राध्यापक रघुराम राजन जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होते, त्यांनी 2007 मध्ये, तेव्हा ते हार्वर्डमध्ये होते आणि त्यांनी तो भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये कोणते बदल करावेत, कोणत्या पुनर्रचनेचा संदर्भ आणावा किंवा कोणते रिफॉर्म्स करावे याच्याविषयी जो काही अहवाल दिलेला आहे त्याच्यामध्ये इस्लामिक बँकिंगचे कोणते प्रॉडक्ट्स आणावे याच्याविषयी चर्चा आहे. हा संदर्भ अनेक वेळा चर्चेत आला गेले 10-12 वर्ष. आणि त्याच्यामध्ये इस्लाममध्ये बँकिंग कसं चालतं आणि त्या संदर्भात एक आपण बघू पहिल्यांदा ह्या प्रश्नाकडे येण्यापूर्वी की त्या ठिकाणी विदेशी बँका आहेत, त्या ठिकाणी इस्लाम धर्मीयांच्या बँका आहेत, त्या ठिकाणी भारतीयांच्या सुद्धा बँका आहेत. उदाहरणार्थ बँक ऑफ बडोदा आहे, बँक ऑफ इंडिया आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. मग या ठिकाणी व्याजाचा व्यवहार होतो किंवा होत नाही तर निश्चितपणे व्याजाचा व्यवहार होतो. आणि भारताच्या संदर्भामध्ये भारताची घटना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लिहिली आणि देशाला अर्पण केली तर निश्चितपणे नोव्हेंबर 1949 मध्ये अर्पण केली आणि त्याच्यामध्ये धर्मावर आधारित हे राष्ट्र नाही आहे. आणि त्यानंतर तर आपण सेक्युलरिझम हे स्वीकार केला आणीबाणीच्या कालखंडात. त्यामुळे हा एक सोशलिस्ट रिपब्लिक असा घटनेचा हा देश आहे. त्यामुळे देश सुद्धा धर्मावर चालत नाही आपला. त्यामुळे बँकिंग धर्माधिष्ठित होणं हे अपेक्षित पण नाहीये, ते शक्य पण नाहीये. आणि भारतात व्याजविरहित बँकिंग करणं ही संकल्पना पण एका धर्मियांसाठी लागू केल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकते. अशी मुस्लिम धर्मियांची सुद्धा या देशात मागणी नाहीये. त्याला धर्माचा जो अँगल आहे तो काही काळ जर बाजूला ठेवला आणि केवळ ही आर्थिक संकल्पना पाहिली की व्याजविरहित कर्ज हे आतापर्यंत आपल्या आजूबाजूला होताना पाहिलेलं नाहीये, तर हे असं प्रत्यक्षात होतात का? आणि ज्या आखाती देशांमधल्या मुस्लिम कंट्रीज किंवा इस्लामिक कंट्रीज ज्या आहेत त्याच्यामधल्या ज्या बँका आहेत मोठ्या मोठ्या व्यवहार करणाऱ्या, या चालतात कसं? यांचं अगदी बरोबर आहे. व्याजरहित बँका चालणं, बँकाच कशाला, अर्थव्यवस्था पण चालत नाहीये. त्यामुळे जरी
शर्यतमध्ये असं लिहिलं असलं की व्याज देणं आणि घेणं हे हराम आहे, तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये व्यवहार हे व्याजावरती होतात. मुस्लिम देशात सावकार नाहीत असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. याही देशात सावकार आहेत, ते व्याजावरती चालतात. बँका तर व्याजावरतीच चालतात. त्यामुळे इस्लामिक बँक आता काही ठिकाणी तुम्ही व्यवहारात आपल्या बघा ना, बजाज फायनान्शियल सर्व्हिसेस किंवा अशा काही अनेक कंपन्या आहेत, त्या म्हणतात आम्ही 0% तुम्हाला व्याज लावून तुम्हाला कर्ज देऊ. म्हणजे काय, एक इनबिल्ट इंटरेस्ट सिस्टम त्या ठिकाणी चालू असते. म्हणतात 0% व्याज देत नाही आणि व्याज घेत नाही असं म्हणताना इनबिल्ट स्ट्रक्चर करून ते प्रॉडक्ट विकतात. आणि मग हाऊसिंग लोन पण देतात, व्हेकल लोन पण देतात, किंवा सर्वच कंझ्युमर ओरिएंटेड प्रॉडक्ट ते देतात आणि सांगतात आम्ही व्याज आकारत नाहीत. म्हणजे त्यांचा EMI हा स्ट्रक्चर्ड असतो, इनबिल्ट व्याज त्याच्यात असतं. अशा तऱ्हेचा प्रॉडक्ट जर धर्माच्या नावाने जर काढला तर तो व्यवहार काही ठिकाणी झालेला असेल. पण समजा एखादी मुस्लिम बँक या ठिकाणी असेल, त्यांनी हा प्रयोग करून बघावा. डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह बँक, नंतर आता ती डेव्हलपमेंट बँक झालेली खाजगी बँक, ही आगा खानची बँक होती, त्यांनी हा प्रयोग केला, नाही यशस्वी झाला. त्यामुळे भारतामध्ये अशा तऱ्हेचा प्रयोग कधीच यशस्वी झाला नाही. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या डिमॉनिटायझेशनच्या प्रक्रियेमध्ये हा मुद्दा आणून एक प्रकारचं डायव्हर्शन केलेलं आहे. म्हणून कदाचित आता जी चर्चा उफाळून येते. ओके, बर, ठीक. त्यातल्या राजकारणाकडे येऊ की हे डिमॉनिटायझेशन जे झालेलं आहे राजकारण, त्याच्यामुळे जो ब्लॅकलिस्ट होतो त्याला हे मार्ग काढण्यासाठी हा राजकारण आहे किंवा आणि कुठलं याच्यामध्ये दुसरी गणितं आहेत इलेक्शनची. पण चंद्रकांत खैरेंकडे जाऊयात, दिल्लीहून ते आपल्यासोबत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा शिवसेनेनं याला विरोध केलेला आहे आणि तेही त्यांनी धर्माच्या मुद्द्यावरच केलेला आहे. खैरे सर, का शिवसेनेचा याला विरोध आहे? केवळ धार्मिक नियमांवर आधारलेली ही बँकेचे व्यवहार आहेत म्हणूनच याला विरोध आहे, की बाकीची काही आर्थिक कारणं पण आहेत? आता उडगी साहेबांनी सांगितलं ना, ते अगदी बरोबर आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून दिला की धर्माच्या आधारे काहीच चालणार नाही, धर्माच्या आधारे तुम्ही हे करू नका. परंतु मला एक सांगायचं या ठिकाणी, रिझर्व्ह बँकेला काय इतकं गरज पडली? आज समजा मुस्लिम तरुणांना त्या ठिकाणी दिले, मग हिंदू तरुण काही रिकामी असतील, पण त्यांना काहीच नाही, त्यांना कुठलंही म्हणजे यांना फायदा होईल आणि त्यांना नुकसान होईल. पण त्यांनी मग हा एक उद्देश जर पाहिला तुम्ही, तर मला सांगा की रिझर्व्ह बँकेने कशा करता, आणि तो केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवल्यानंतर आम्ही काय मंजूर करणार नाही, आम्ही अजिबात मंजूर करू देणार नाही. हे अगदी त्या ठिकाणी धर्माच्या नावावरचं हे सगळं खेळ चाललेला आहे, तो काही योग्य नाहीये आणि तो आम्ही होऊ देणार नाही. हे माझं स्पष्ट मत आहे, शिवसेनेचे मत असंच आहे आणि त्यामुळे करणार नाही. त्यातला पण मुद्दा आहे ना खैरे सर, एक सांगते नाही, त्याच्यामधले मी सांगतो ना तुम्हाला, त्याच्यामध्ये मुद्दा काही जरी असला तरी आज शेतकरी आज मरतायत, आत्महत्या करतायत. आज त्यांना ही बँक जी आमची जिल्हा सहकारी बँक असते ती महत्वाची असते. शेतकऱ्यांना ते त्यात मुस्लिम पण आहे, हिंदू पण आहे. एक्झॅक्टली. तर त्यातल्या आपण धार्मिक भाग थोडा जर बाजूला ठेवला. ऐका आणि म्हणून कशा करता हे मध्येच काढलं, कारण आज बँक ऑफ इंडिया असेल, कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया, तिथे काही मुस्लिमांचे खाते नाही का? बॉम्बे मर्कंटाईल बँकमध्ये नाही का खाते? मग त्या ठिकाणी शर्यतचं कशाला काय हे आणायचं? काहीतरी कोणाच्या डोक्यात त्या ठिकाणी असं घुसतंय आरबीआय वाल्यांच्या. आता असं काढलं त्यांनी नोटात छापल्या नाही. त्यांचा मुद्दा असा आहे खैरे सर, त्यांचा आरबीआयने सांगितलेलं असं म्हणणं आहे, त्या ठिकाणी मध्ये काढलं नाही आपला आरबीआयने सांगितलेलं म्हणणं असं आहे की बहुतांश मुस्लिम समाज जो आहे त्यातही तो ग्रामीण भागातला किंवा मागास भागातला किंवा गरीब कॅटेगरीतला जो आहे, आपण औरंगाबादचे आहात, मराठवाड्यामध्ये बहुतांश अशा प्रकारचे मुस्लिम समाज आहे, तर ते या शरियामुळं मुख्य बँकिंगच्या प्रवाहात येत नाहीत, त्यांची बँक अकाउंट्स येत नाहीत आणि हे प्रवाहामध्ये येत नाहीत. आणि जर अशी बँकिंग आली जी आखाती देशांमध्ये व्यवस्थित बँकिंग सिस्टीम आहेत, या जर भारतात आल्या तर हे मुख्य प्रवाहात येतील आणि म्हणून ते आपण करूयात, जी एक लेजिटिमेट बँकिंग सिस्टीम आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याला हे पटतं का? कारण आपल्या भोवती आपण ज्या भागाचं प्रतिनिधित्व करतात त्या भागामध्ये बहुतांशानं असा मुस्लिम समाज आहे. सांगतो ना, तुम्ही आमच्या कोणत्याही भागात, संभाजीनगरच्या भागात तुम्ही गेल्यानंतर मग बुड्डीलाईन असो, सागंज असो, तिकडे आज एटीएमच्या याच्यामध्ये लाईन कोणाची लागते? मुस्लिम नागरिकांची लागते. मग ते काही मुस्लिम नागरिक त्या ठिकाणी बँकेचा व्यवहार करत नाही का? करतात, सगळेच करतात. आणि म्हणणं चुकीचं आहे की ते करत नाही. हे सगळे करतात आणि तो एक वेगळा फायदा करण्यासाठी कशा करता करायचा? हे फक्त राजकारणाचा उद्देश त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आरबीआयच्या डोक्यात ते कसं खूळ आलं? आम्ही आरबीआयच्या गव्हर्नरला ज्यावेळेस आम्ही विचारू त्यांना, आम्ही प्रश्न टाकू लोकसभेत, हे तुमच्या डोक्यात आलं कसं? हे पटेल जे आता नवीन आले तर त्यांना काही म्हणजे एकतर नोटा छापल्या नाही, लोकांना त्रास आहे, नागरिकांना इतका त्रास आहे की पैसे त्यांना मिळत नाही, लाईन मध्ये 4-4 घंटे थांबतात, लोक आम्हाला शिवाय देतात, खासदार तुम्ही काय करतात म्हणून, आम्ही लाईन मध्ये. आणि इतकं असताना नवीनच काढलं त्याने, हे काढू नये असं मला स्पष्ट म्हणायचं.
ठीक आहे त्यांचा आणि आम्ही होऊ देणार त्या- नाही आणि आम्ही हे होऊ देणार नाही एवढंच माझं मत आहे. याच्यापेक्षा मी जास्त काही मत व्यक्त करणार नाही. मी आता दुसऱ्या एका मिटिंगला चाललो म्हणून मला फोन आला म्हणून आपल्याला सांगितलं. एकच शेवटचा प्रश्न, आपल्याला असं वाटतं की हे विशिष्ट राजकीय हेतून केलेलं आहे, आता मुस्लिमांची मतं असतील किंवा डिमॉनिटायझेशनवरनं सरकारवर जी टीका होते म्हणून घेतलेला हा निर्णय असेल असं आपल्याला वाटतं का? 100%. उर्जित पटेल हे जे गव्हर्नर आले नवीन ना, त्यांनी त्याचं डोकं वापरलेलं आहे. त्यांचं डोकं याच्याकडे वापरलं की हे सगळं माइंड डायव्हर्ट करण्यासाठी. हे आम्ही नाही होऊ देणार. उर्जित पटेल कारण विचारू लोकसभेत की हे तुम्ही असं का केलं म्हणून. तुम्ही असं इस्लामिक म्हणजे मुद्दाम धर्माच्या नावाखाली त्या ठिकाणी हे करू नये. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटनेत लिहून गेलेलं आहे. परत ते कशाला करतात मग? आपल्याला असं वाटतं की मध्यंतरी त्रिपाल तलाकवरून मोदी सरकारने जी कठोर भूमिका घेतली न्यायालयामध्ये सुद्धा, त्याच्यामुळे मुस्लिम समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटलेल्या होत्या आणि आता इस्लामिक बँकिंग आणून त्यांना जवळ करायचा प्रयत्न मोदी सरकार करते, विशेषतः उत्तर प्रदेशच्या निवडणुका पाहिल्या तर? उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या समोर तर ते सगळं आहेच. परंतु मला या ठिकाणी सांगा, ते म्हणण्यापेक्षा मी हे म्हणेल की हे उर्जित पटेलांनी का असं केलं. इस्लामिक बँकेला त्या ठिकाणी प्राधान्य देण्याचं आणि म्हणजे ते त्यांना मुस्लिम तरुणांना फुकट त्या ठिकाणी म्हणजे विदाऊट इंटरेस्ट त्या ठिकाणी पैसे मिळतील आणि हिंदू तरुणांना त्या ठिकाणी असे उपाशी मरतील, हे आम्ही सर नाही करणार. ओके, ठीक. आपण जाऊयात अब्दुल सत्तारांकडे, कारण तेही मराठवाड्यात नाही, पण त्याही अगोदर लगेचच चंद्रकांत खैरेंच्या मुद्द्यावर त्यांचं असं म्हणणं आहे की हे राजकारण आहे आणि उर्जित पटेलांना पुढे करून हे केलं जात आहे. शायना एनसी यांची भूमिका मांडूयात की असं काही सरकार करत आहे का, मुळात सरकारला काय करायचं आहे. अशा प्रकारची इस्लामिक बँकिंग भारतामध्ये आणून नुकतेच नरेंद्र मोदी सुद्धा सौदी अरेबियाला गेले होते, तिथल्या एका बँकेवर पण करार झालेला आहे आणि त्याच्यामुळे स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी हे पाऊल, विशेषतः मुस्लिम वर्गातलं हे पाऊल घेतलं आणि राजकारण आहे याच्यामध्ये, असं आपल्याला वाटतं का? शायना एनसी. मयूरेश जी, सबसे पहले ट्रिपल तलाक और ये मुद्दे को प्लीज मिक्सअप मत कीजिए. एक तरफ एक महिला की इक्वालिटी का बात है जहां शोषण हो रहा है, जहां उनको अपने हक नहीं मिल रहा है और वो याचिका मुस्लिम महिला ने स्वयं कोर्ट में दाखिल किया है. ठीक. एक तरफ हम चर्चा करते हैं कि मुस्लिम्स को किस ढंग से हम शिक्षित रखें, सुरक्षित रखें, आत्मनिर्भर रखें, और वहां दूसरे तरफ ये चर्चा होती है जब आरबीआई कहती है कि एक सिंगल इस्लामिक विंडो एट बैंक्स, जो आरबीआई गवर्नर सोचते हैं कि इसको ट्रायल एंड एरर के बेसिस पे हम देखें कि ज्यादा से ज्यादा लोग आए, बैंकिंग सेक्टर का इस्तेमाल करें, इंटरेस्ट फ्री, क्योंकि हम सब जानते हैं कि इस्लाम में ये कॉन्सेप्ट है हराम के पैसे को लेके, और इंटरेस्ट फ्री बैंकिंग हो सकता है या नहीं. प्रधानमंत्री जब गए थे सऊदी अरेबिया, वहां उन्होंने चर्चा की और वहां उन्होंने आश्वासन दिया कि हम इस इस्लामिक बैंकिंग की शुरुआत करेंगे अहमदाबाद में घोषित भी किया है और देखेंगे कि क्या रिस्पांस मिलते हैं. अभी मयूरेश जी, जब हम चर्चा करते हैं कि इसकी जरूरत है या नहीं है, इसके पहले हमें थोड़े आंकड़े देखने की आवश्यकता है. आज भारत में जो 18 से 20% मुसलमान रहते हैं, जहां 31% बिलो पॉवर्टी लाइन है, जहां इतने सारे कभी उन्होंने बैंकिंग फैसिलिटीज का इस्तेमाल तक नहीं किया है. आप अभी देखिए ड्रॉप आउट्स जो होते हैं बिटवीन द एज ऑफ 4 to 16 इज 75%. और क्यों? क्योंकि कभी कभार पैसे भी नहीं होते हैं, कभी कभार आपको पता है जी, हे सगळे आकडे माहिती आहेत. सच्चर कमिटीनं महाराष्ट्रासमोर सगळं परिस्थिती मांडलेली होती, त्याच्यामध्ये सगळे आलेले होते. पण प्रश्न इथं असा आहे की शरिया कायद्यानुसार जो एक धर्म कायदा आहे, त्या शरियामध्ये ज्या काही ट्रिपल तलाक पासून बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्याला कायम भाजपनं आणि बहुतांश पुरोगामी मुस्लिम समाजातल्या नेत्यांनी सुद्धा त्याला विरोध केलेला आहे. असं असताना केवळ एका धर्मावरच्या नियमावर आधारलेली बँकिंग सिस्टीम का नको? मग जनधन योजनेचं काय करायचं? जनधन योजना ही पंतप्रधान मोदी यांची फ्लॅगशिप योजना आहे. त्यांना हेच करायचं की जो सगळ्यात गरीबातला गरीब माणूस आहे त्याचं बँकेमध्ये अकाउंट यावं आणि त्यांनी मुख्य प्रवाहामध्ये यावं. मग त्या जनधन योजनेचं काय करायचं? धर्मनियमाचा आधार घेऊन जनधन योजनेचं स्वप्न किंवा उद्दिष्ट कसं पूर्ण करता येईल शायनाजी? मयूरेश जी, दोनों कॉन्सेप्ट्स को एग्जिस्ट हो सकते हैं. जनधन योजना का जो फैसिलिटी है वो हर एक भारतीय नागरिक के लिए है, लेकिन जो हम ये बात कर रहे हैं कि सिंगल विंडो इस्लामिक बैंकिंग को लेके, तो ये चर्चा क्यों आ रही है? क्योंकि इकोनॉमिक इंक्लूजन नहीं, सचर कमेटी रिपोर्ट के मुताबिक जो आपको मुसलमान को एम्पावर करना है तो उनको शिक्षा की आवश्यकता है, उनको सायना जी, इकोनॉमिक इंक्लूजन अगर हम धर्म के आधार पर करने लगे, तो सारी माइनॉरिटीज को
सारी आप माइनॉरिटीज धर्म को के जो आधार पे रिजर्वेशन की नहीं उनकी कर रहे मांग हैं, है आप वो भी पूरी economic करनी पड़ेगी। inclusion की बात कर रहे हैं। सारी माइनॉरिटीज जो हैं अगर उनके भी इकोनॉमिक इंक्लूजन की हम हमेशा बात करते हैं, एक उनकी कदम रिजर्वेशन की आप मांग भी पूरी करनी economic- पड़ेगी ना। आप जो इकोनॉमिक इंक्लूजन की बात कर रहे हैं, जब आप इकोनॉमिक इंक्लूजन की बात कर रहे हैं तो क्यों किसी को सवाल उठाना पड़ रहा है कि जब एक ट्रायल के निमित्त हम देख रहे हैं कि ज्यादा से ज्यादा लोग आ सकते हैं क्या, उनके जिंदगी में परिवर्तन ला सकते हैं बिलकुल क्या? त्याच्या- जो आज त्याच्याबद्दल 1% त्याच्याबद्दल की शायनाजी मुसलमान बिलकुल में, कोणाची IAS हरकत असण्याची शक्यता नाही, कोणाची अडकती असण्याची शक्यता वहाँ नाही। 40% कारीगरी है, उनके पास बैंक अकाउंट्स तक नहीं है, तो ये शायद एक प्रावधान हो सकता है, इसका स्वागत करना चाहिए। ठीक 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 प्रश्न फक्त इतकाच आहे की धर्माचा आधार घेऊन आणि धर्म नियमांचा आधार घेऊन जे कदाचित आपण या सध्याच्या धर्मनिरपेक्ष वातावरणामध्ये नको आहे असं म्हणतोय, त्याचा आधार घेऊन इकॉनॉमिक इन्क्लुजन करता येईल किंवा नाही, आणि जर ते एका गटाचं केलं तर बाकी सगळ्यांच्या पण तशाच मागण्या येतील, त्यांचं काय करायचं? अजून पण त्याच्यामध्ये एक आर्थिक मुद्दा आहे, शायनाजी तुम्हाला विचारणार आहे, पण त्याही अगोदर अब्दुल सत्तारांकडे जाऊयात. अब्दुलजी, जे आता सांगितलं चंद्रकांत खैरेंनी पण आणि शायनाजींनी सुद्धा, आपलं याच्यावर म्हणणं काय आहे? इकॉनॉमिक इन्क्लुजन सगळ्यांचं पाहिजे, हरकत नाही. बहुतांश गरीब मुस्लिम कुटुंबांचं बँकेमध्ये अकाउंट नाही आहेत, तेही सिस्टीममध्ये नाही आहेत, रोखीनं व्यवहार चालतं आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत, धर्म ज्यांना अडवतो हेही सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. या निर्णयामुळे ते सगळे इथे येतील. आणि जो मुख्य आक्षेप आहे की धर्माच्या नावावर हे का चालतं आहे, शरियाच्या नावावर काय चालतं आहे, आपलं म्हणणं काय आहे? नाही, त्यामध्ये विशेषतः चंद्रकांत खैरे साहेब काय बोलले, कारण की त्यांना हे बोलणं आवश्यक आहे. त्यांच्याकडे जे काही एक प्रणाली त्यांच्या सोबत जी मताची जोडलेली आहे, त्यांना खुश करण्यासाठी ते बोलतात. मुस्लिमाचा नाव असल्यानंतर त्या बँकेला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. आज आपण पाहू लागलो का मोठ्या प्रमाणावर ज्यांनी कर्ज घेतला असे व्यापारीही अडचणीमध्ये आलेले आहे, अनेक समाजाचे. आणि सामाजिक बांधिलकी अशी आहे का आमच्या धर्मामध्ये व्याज घेणं आणि व्याज देणं हे दोघंही शर्यतीच्या माध्यमातून ते नियमामध्ये बसत नाही. म्हणून कदाचित ह्या बँकेच्या व्यवहारामध्ये हे जे धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारसमोर एक प्रश्न आरबीआयने मांडलेला आहे किंवा गव्हर्नरनी आणलेला आहे, त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाहीये. सच्चर कमिटीचा रिपोर्ट आहे, एकीकडे शिक्षेच्या बाबतीत सांगितलं का शिक्षणामध्ये रिझर्वेशन देऊ नका मुसलमानाला, आणि प्रत्येक याच्यामध्ये हे जातीवादी लोक फक्त विरोध करतात, त्याला एका धर्माच्या नावावर जोडतात. त्या अशा समजा चीनमध्ये इस्लामिक बँका आहे, मग चीनमध्ये ही परिस्थिती नाही नसेल का? बाकीच्या अनेक लंडनमध्ये आहे, सिंगापूरमध्ये आहे, हाँगकाँगमध्ये आहे, जिनवामध्ये आहे, अशा अनेक देशामध्ये इस्लामिक बँका आहे. म्हणजे मग त्या ठिकाणची अर्थव्यवस्था, त्या ठिकाणची सामाजिक बांधिलकी, त्या ठिकाणची धर्मावर आधारित असा बँकेचं रूप त्यांना दिलेलं नाहीये. म्हणजे विशेषतः आपण कदाचित या बँकेच्या व्यवहारामध्ये मुस्लिम समाजाला बाकीच्या समाजाच्या बरोबर आणायचं असेल तर त्या बँकिंग व्यवहार सुरू करायला पाहिजे, जेणेकरून त्यांना कर्ज घेणे सोपा होईल, कर्ज फेडणे सोपा होईल. आज ज्या लोकांनी समजा एखाद्याने जास्त व्याजाने पैसे घेतले तर मग तो जास्त व्याजाने पैसे घेतले, जास्त पैसे इन्कम कमवणार. मुस्लिम समाजामध्ये शर्यतीमध्ये असं आहे का आपण पैसे घेतल्यानंतर त्या बँकेमध्ये कर्मचारी काम करतील, मेंटेनन्स चार्जेस असतील, ते व्याजाच्या नावावर घेता येणार नाही, परंतु त्या ठिकाणची लागणारी खर्च, त्या ठिकाणचे लागणारा जो काही त्यांना व्यवसाय, बँकेच्या व्यवसायामध्ये व्याज हा शब्द अब्दुलजी, जे सगळे तुम्ही जी सगळी परिस्थिती तुम्ही सांगता आहात, कुठली कर्ज घ्यावी लागतात, अवस्था काय आहे, आर्थिक अवस्था, कुठल्या गरजा असतात, या सगळ्या ज्या असतात या इतर धर्मियांच्या सुद्धा, जो सगळा मागास वर्ग आहे, जो आर्थिकदृष्ट्या मागासलेला वर्ग आहे, त्यांना पण हा प्रश्न असतोच ना. प्रश्न इथं असा की केवळ एका धर्माच्या आधारावर शरियाचा अर्थ घेऊन जेव्हा आपण समान नागरी कायद्याविषयी वगैरे बोलतो आहे याच्यामध्ये, आणि सगळे नियम सर्वांना समान असले पाहिजेत, पर्सनल लॉ सुद्धा समान असले पाहिजेत, त्यावेळेस बँकिंग मधली केवळ एक व्यवस्था एका धर्मियांसाठी राखून का ठेवावी, इतका तो प्रश्न आहे. नाही, प्रश्न असा आहे का मी तुम्हाला हे फक्त स्पष्टीकरण देऊ लागलो का शेवटी समाजाला धर्माच्या नावावर, हिंदू धर्माचा जो धार्मिक त्यांची जी विधी आहे, धार्मिक त्यांचा जो ग्रंथ आहे तो वेगळा आहे,
मुसलमानाचा पवित्र कुराण आहे, त्या कुराणामध्ये ज्या काही व्यवस्था दाखवलेली आहे, कसा व्यवहार करावं, कोणत्या पद्धतीने करावं, त्याला व्याजाचं रूप येईल, सर्व माफ होईल. परंतु व्याज खाणारा, व्याज घेणारा किंवा व्याज देणारा याला माफी नाहीये. इतक्या कडक शब्दामध्ये 5 ठिकाणी कुराणमध्ये त्याचा प्रोव्हिजन केलेला आहे. मग याची अंमलबजावणी करण्यासाठी मुस्लिम समाजासाठी मुस्लिम पर्सनल लॉ याची कायद्याने अधिकार दिलेला आहे. आणि कायद्याने ज्या वेळेस एखाद्या धर्माला, एखाद्या जातीमधल्या एक प्रणालीला अधिकार दिला असल्यानंतर त्याला विरोध करण्याचं काही कारणच नाहीये. आणि सरकारने सध्या फक्त ही अंमलबजावणी झाल्यानंतर याचे परिणाम काय होणार आहे हे घेतल्यानंतर इस्लामिक बँका ह्या सक्सेसफुल असेल तर पुढे त्याची अंमलबजावणी होईल. त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर त्या बँका उघडून बी मुस्लिम समाजाची उन्नती प्रगती होत नसेल तर त्याच्याबद्दल सरकार परत विचार करेल. परंतु कमी हे फक्त व्याज जास्त 18% अब्दुल भाई येतो तुमच्याकडे. व्याज देणाऱ्या कोणत्या गरीब मुसलमानाला या अब्दुल भाई मी येतो तुमच्याकडे. देशामध्ये अब्दुल भाई मी येतो तुमच्याकडे. समर खडसांना याला उत्तर द्यायचं, पण एक ब्रेकसाठी थोडा वेळ थांबूयात, लगेच परत येऊयात आणि याच्यावर समर खडसांना काही मांडणी करायची ते आपण लगेच ऐकूयात. एक छोटासा ब्रेक घेतोय. तुम्ही पाहत राहा माझा विशेष. ब्रेकनं तुमचं माझा विषयमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चर्चा आपण करतो की इस्लामिक बँकांना भारतामध्ये परवानगी देण्याचं आरबीआयनं ठरवलेलं आहे. ते मुळात का? समर खडसांकडे. समर खडस, तुम्हाला काही बोलायचं होतं. अब्दुल सत्तार तर म्हणाले की पर्सनल लॉ जे आहेत धर्मानुसार ते अजूनही भारतामध्ये आहेत, त्यामुळे शरिया इथं पाळला जातो आणि त्याच्यामुळे त्याच्यात जे सांगितलेलं आहे ते पाळण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि म्हणून अशी बँकिंग भारतामध्ये यायला पाहिजे आणि मुस्लिमांचं त्याच्यामुळे इन्क्लुजन होईल, इकॉनॉमिक इन्क्लुजन होईल. मला म्हणायचंय पर्सनल लॉ या ठिकाणी आहे आणि पर्सनल लॉ या भारतासारख्या विविध धर्म असलेल्या देशांमध्ये असावेच लागतील. ते तुम्हाला काढता येणार नाही. त्यामुळे आधी भारतीय जनता पक्षाने जे काय कॉमन सिव्हिल कोडवर बवंडर माजवलं होतं तेही साफ चूक आहे. कारण तसं केलं तर केवळ मुस्लिमांचा प्रश्न नाही, इथे शिखांपासून, पारशांपासून, हिंदू धर्मातील अनेक जमाती आहेत, त्यांच्या लग्नापासून अनेक विधींचे प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे तो भाग वेगळा. परंतु पर्सनल लॉ मध्ये हा जो भाग आहे व्याज न घेण्याचा, हा कुठे इन्क्लूड आहे का? हा जो प्रेषित मोहम्मदांनी जे शेवटचं भाषण केलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी म्हणलेलं आहे की व्याज घेऊ नये आणि व्याज देऊ नये, तो शोषणाचा मार्ग आहे, तो एक अत्यंत उदात्त विचार होता. त्याच्यात अनेक विचार त्यांनी मांडले. स्त्रियांना समान दर्जा द्यावा असं म्हटलं. हे किती लोक मान्य करतात? अरब आणि नॉन अरब, अरब आणि बिगर अरब हे एकच आहेत. काळा आणि गोरा असा भेद करणार नाही. माझं असं म्हणणं इतकं असेल तर सौदी अरेबियाने नॉन अरब माणसाला राजा बनवावं ना. बनवतील का ते? आज जे म्हणतात इस्लामिक देशांमध्ये व्याज घेत नाही, या सगळ्या इस्लामिक देशांमधल्या बँकां जे पेट्रो डॉलर्स आहेत त्या सगळ्या अरबांचे कुठे असतात? हे अमेरिकेत असतात. मुळामध्ये आज जागतिक भांडवलशाहीने जे फायनान्स कॅपिटलचं नवीन स्वरूप धारण केलेलं आहे आणि कुठलीही प्रॉडक्टिव्ह ऍक्टिव्हिटी न करता जो प्रचंड नफा कमवण्याचं एक तंत्र विकसित केलेलं आहे, हे कशाचे जीवावर झालेलं? हे पैसे कुठून आलेले? हे सगळे अरब देशांमधनं आलेले, सगळे इस्लामिक देशांमधनं आलेले पैसे, ज्याच्यातनं सगळ्या अंडर डेव्हलप आणि डेव्हलपिंग कंट्रीज मधलं शोषणाची एक मोठी प्रक्रिया तिथे राबवली जाते. तर हे असं सगळं म्हणजे भारतामध्ये व्याजविरहित कर्ज इस्लामिक बँकेकडनं दिलं जाऊ शकतं किंवा नाही देऊ शकतं? ते ओपन माझं म्हणणं आहे की तुम्ही बँकिंगच्या क्षेत्रामध्ये धर्माच्या आधारावरती अशा पद्धतीचं आज मुसलमानांचे इतके प्रॉब्लेम आहेत, शिक्षणाचे प्रॉब्लेम आहेत. शिक्षणामध्ये मुसलमान समाज या बहुसंख्य समाजाच्या कितीतरी मागे आहे. 74% जर आपला ऍव्हरेज रेट असेल तर मुसलमानांचा रेट हा 65% आहे. अनएम्प्लॉयमेंट आहे. इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यातलं काहीच मोदी ऍड्रेस करणार नाहीत. भाजप त्याला विरोध करणार. इथे बीफ सारखे विषय काढून मुसलमानांना एलिनेट करणार, अखलाक सारख्या लोकांना मारणार आणि नंतर इस्लामिक बँकेचं हे सांगणार. काय उर्जित पटेलांना कळतं यातलं? माझं असं म्हणणं आहे, तुम्ही इस्लामिक बँक बिना व्याजाची काढून मुस्लिमांना तुम्ही या प्रोसेसमध्ये घ्यायचं म्हणता. तुम्ही का नाही त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न उचलत? का नाही आजवरती भाजपला असं वाटलं की त्यांच्या शिक्षणासाठी आपण काहीतरी चांगल्या स्कॉलरशिप्स काढल्या पाहिजेत, त्यांच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्न केले पाहिजेत? एकंदरच जो समाज मागासलेला आहे, आज एससी आणि एसटी, दलित आणि आदिवासी समाजाच्या सुद्धा खाली तो गेला असं सच्चर म्हणजे हे केवळ गाजर आहे. त्याच्यासाठी कुठली अफर्मेटिव्ह ऍक्शन नाही. हे केवळ गाजर आहे. हे गाजर नाही. हे जसं मगाशी उडगी म्हणाले, हा मुख्य मुद्दा आहे
तो ज्या पद्धतीने हे नोटा बदलण्याचा हा जो काही भंपकपणा सुरू झाला तो जो आता अंगाशी येतोय ग्रामीण भागातनं छोट्या माणसापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत सगळे जे आता यांच्या नावाने लाखोली व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्याकडनं लोकांचं लक्ष विचलित व्हावं, दुर्लक्ष व्हावं याच्याकडे, यासाठी हे दर दिवशी नवीन चॉकलेट आणतात. आज कुठले तरी मँगो फ्लेवरचं आणतात, दुसऱ्या दिवशी कुठल्या तरी वेगळ्या फ्लेवरचं शायना यांची ना प्रश्न विचारत पण अगोदर अशरफ आझमी अबू आझमी तर असं त्यांनी शंका पण घेतली, त्यांनी कौतुक पण केलं पण त्यांनी शंका पण घेतली होती आज सकाळी. अजूनही तुम्हाला शंका आहे का की हे केवळ इलेक्शनसाठी म्हणून दाखवलेलं गाजर आहे? देखिए ऐसा है कि मैं जब से ये सारी बातें सुन रहा था, इस्लामिक बैंकिंग का जो मुद्दा है उस पर मैं आपको बताऊंगा और वो तर्क भी दूंगा कि इस्लामिक बैंकिंग क्यों दुनिया में पॉपुलर होता जा रहा है. और दूसरी सबसे बड़ी बात पहले ये मैं बोलना चाहता हूं कि जिस तरह की परिस्थिति में आज हिंदुस्तान के हालात हैं, जिस तरह से भारतीय जनता पार्टी आरएसएस के एजेंडे पर काम कर रही है, उसमें मुझे ऐसा लगता है कि शरीयत में जो मुदाखलत का काम हो रहा है पूरे हिंदुस्तान में, चाहे वो किसी भी सेक्टर में हो, 3 तलाक के इश्यूज हों या फिर क्या खाएंगे क्या नहीं खाएंगे या बाकी की ऐसी चीज़ें जो आज आ रही हैं हमारे सामने, अब एक ही चीज़ समझ में आती कि जो उनकी भाषा बोलेगा वो देशभक्त है और जो नहीं बोलेगा वो देशद्रोही. बहरहाल मैं आज आपको ये इस्लामिक बैंकिंग के बारे में इसलिए बताना चाह रहा था और मैंने जब मुझे पता चला तो मैं आना चाहता था कि जिस तरह से पूरे हिंदुस्तान में जो काश्तकार हैं, जो छोटे किसान हैं या छोटे छोटे मजदूर या जो लोग बैंकों से कर्जा लेते हैं, बहुत बड़ी संख्या में खुदकशी कर रहे हैं. आप देख लीजिए पूरी दुनिया में. और ये जो सारे इश्यूज उस वक्त आए जब आप ये देखेंगे कि फाइनेंशियल सेक्टर में रिफॉर्म की बात आई, तब रघुराम राजन ने इस बात के बारे में कहा था कि भाई इस्लामिक बैंकिंग आना चाहिए. अब इस्लामिक बैंकिंग के बारे में मैं आपको बताऊं कि 40 साल पहले मिडिल ईस्ट से ये सफर शुरू हुआ और ये सफर होते होते आज 70 मुल्कों में दुनिया के चल रहा है. मैं आपको कुछ उदाहरण दूंगा. जैसे बैंकों के नाम अगर आप जानना चाहेंगे तो मित्सुबिशी है, बैंक ऑफ टोक्यो है, फ्रांस का एक बहुत बड़ा बैंक है सोसाइटी जनरल है. और इसी तरह से आप देखेंगे कि पूरी दुनिया में ये जो है प्रोसेस चल रहा है. और इसमें जो फर्क है वो ये है कि आमतौर पर जब आप कोई कर्ज लेने जाते हैं किसी बैंक से तो उनके पास जो तरीका होता है वो फ्लोटिंग इंटरेस्ट का या कंपाउंड इंटरेस्ट का होता है. और ये लोग जो तरीका लाते हैं वो तरीका होता है इनिशियल प्रोसेस फी का. वो इनिशियल प्रोसेस फी लेते हैं एक नॉमिनल और उसके बाद उसको जो है एक इंस्टॉलमेंट बनाकर उसको ये तय करते हैं कि भाई इतनी चीजों में देना चाहिए. अब मैं आपको बताना चाहता हूं पूरी दुनिया में जब रिसेशन चल रहा था 2009 से 13 के बीच में, तब एक फर्म है पूरी दुनिया में जानी जाती है ऑडिट सेक्टर में, अर्नेस्ट एंड यंग. ये ऑर्गनायझेशन है, ये ऑडिट करती है. ते माहिती की 2008च्या रिसेशन नंतर इस्लामी बँकिंग जगभरामध्ये सगळीकडे वाढला असा एक दावा कायम केला. ये दावा कोई इस्लामिक बैंकिंग के लोग नहीं कर रहे हैं. आपल्याकडे वेळ खूप कमी असल्यामुळे आता महेश्वर भाई मेरी बात सुन लीजिए. एक तो आपने मुझे बहुत देर में बुलवाया है ना. मैं आपको यह बताना चाहता हूं कि उनका जो एनालिसिस था वो रिपोर्ट पूरी दुनिया को आई और उसमें उन्होंने बोला कि ये रिसेशन के दौर में जहां सारे कारोबार बैठने जा रहे थे वहां पर 17.6% के ग्रोथ के साथ वो खड़ा था. और ये 2018 में जब आएगा तो ये कम से कम 20% पे जाएगा. मैं आज आपको ये बताना चाहता हूं कि मलेशिया में ये प्रोसेस जो है 30 सालों से चल रहा है. ठीक है, 30 सालों के अंदर जो है मलेशिया तो उनके पास $65.6 बिलियन का मलेशिया तो मुस्लिम डोमिनेटेड कंट्री है. मुझे बताइए इस्लामिक बैंकिंग बाकी सारे लोगों को अगर इतना ही बैंकिंग उनका इतना ही अच्छा है, बाकी सारे सेक्शंस जो है, बाकी सारे रिलीजन है, इनको इंक्लूड करता है क्या? नहीं, बिल्कुल करता है ना. मैं आपको एक छोटा सा एग्जांपल देता हूं. क्या आप मुगलई खाना खाने से मुसलमान हो जाएंगे क्या? इसी तरह इस्लामिक बैंकिंग में पैसा लगाने से क्या आप मुसलमान बन जाएंगे? ये चीज जो है ना, ये सोच नहीं है. मैं आपको बताना चाहता हूं 5 पॉइंट्स ऐसे हैं जिसपे ये इस्लामिक बैंकिंग काम कर रही है. ये पॉइंट ये है कि देखिए सबसे पहला फाइनेंशियल इंक्लूजन का मामला है. सारे लोगों को साथ में लेकर. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. दूसरा पॉइंट बोल दो फिर उसके बाद आप मुझे रोक दीजिए. हार्मफुल प्रोडक्ट जितने भी हैं, क्या हुआ विजय माल्या लेके पैसा चले गए, शराब के अंदर बाद में नुकसान होना था वो आपके सामने है. और उसके बाद तीसरा है प्रमोट ऑफ द प्रिंसिपल ऑफ फाइनेंशियल जस्टिस, यानी इसमें जो है इंसाफ मिलना चाहिए फाइनेंशियल जस्टिस में, और इंक्रीजिंग स्टेबिलिटी इन्वेस्टमेंट, और पांचवा आखिर में है एक्सलेटिंग इकोनॉमिक डेवलपमेंट. ये 5 कंडीशन पे वो काम कर रहे हैं. आप आने दीजिए ना. हम तो इस सरकार की नियत पर हमेशा हम शकी कर रहे हैं, ये क्या लाएंगे क्या नहीं लाएंगे, कि एक लॉलीपॉप रोज नया दे रहे हैं. लेकिन हम ये बोलना चाहते हैं कि आप लाइए इसको. और आज पूरी दुनिया में इस इस्लामिक बैंकिंग का जो सुकोक के नाम जिसे आप म्युच्युअल फंड लाते हैं, सर आपल्याकडे एकदम वेळ कमी आहे. त्यांनी जे सगळं सांगितलं की ते सगळे बाकी सगळ्यांना आपण घेऊ शकता इस्लामिक बँकिंग, इतर धर्माच्या लोकांना सुद्धा, आणि ते फायदे $2 ट्रिलियन का बिझनेस आहे. म्हणजे बताना चाहता आपण तर पूर्ण विरोधात आहात याच्या. मुळामध्ये बँकिंग व्यवस्थेमध्ये इस्लामिक बँकिंग हे म्हणतात तसं पॉप्युलर वगैरे मुळीच नाहीये.
बँका कोसळल्या ह्या एकूणच डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये अमेरिकेमध्ये जो काही सट्टा खेळला गेला आणि सबप्राईम लेंडिंग झाला, हा त्यातलं एक कारण आहे, त्यातून कोसळलेलं आहे. इस्लामिक बँकेमुळे इस्लाम आपल्या मध्यपूर्वेत ते सर्व्हाइव्ह झाला, ही सोलकडीची थाप आहे. आपल्याकडे पब्लिक सेक्टर बँकांमध्ये अमाप पैसा होता, आपण व्यवस्थित टिकलो आणि आपण स्पर्धेत पण टिकून राहिलो, हा एक इतिहास आहे. मुद्दा असा, धर्मावर आधारित बँका आणि अर्थव्यवस्था चालत नाही, धर्मावर आधारित देश चालत नाही, तर बँका काय चालणार? सरळ सरळ प्रश्न आहे. एक्झॅक्टली. धर्म त्याच्या धर्मग्रंथाप्रमाणे चालत असेल, तो व्यक्तिगत श्रद्धेचा विषय आहे, तो तिथे असलाच पाहिजे. पण तेच चालता येऊ शकत नाही आणि पण अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था आणि बिलकुलच- बँकिंग व्यवस्था चालू शकत नाही. जे उडगी सांगते यात अजून एक ऍड करायचंय. ज्या देशांमध्ये हा कन्सेप्ट आहे ना, उदाहरणतः मुख्यत्वे सौदी अरेबिया, या सौदी अरेबियातले पैसे ज्या पद्धतीने डेव्हलपिंग आणि अंडर डेव्हलप कंट्रीजमध्ये वहाबिझम पसरवण्यासाठी जात Exactly. आहेत, तो एक आणि त्याच्यामध्ये आज hit. भारतात जी इस्लामची जी इथल्या मुसलमानांचा पाया आहे सुफिझमचा, तो खिळखिळा करण्याचं काम इथे ज्या वेगवेगळ्या संघटना तो वहाबी विचार घेऊन जे करतायत, आणि आज जे काही जाकीर नाईक पासून हे सगळे कसेच तयार झाले, हे पैसे कुठनं आले, हे कुठनं येतात, हे सगळ्या जगभरामध्ये सौदी जे पैसे देतं हे कुठनं आहे? हे सगळे पेट्रो डॉलर्स स्वतःचे पैसे व्याजाने अमेरिकेत लावायचे आणि दुसऱ्यांना इस्लामिक बँकांचं चिंगम द्यायचं, आणि हे अशा पद्धतीने पैसे सगळ्या वेगवेगळ्या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये नेऊन गरीब मुसलमानांना त्या धर्मातल्या चुकीचे मतितार्थ सांगून त्यांची माथी भडकवायची, हे काम सगळीकडे आणि होतं. हे एकीकडे होत असताना त्याला आपण काहीतरी फार अतिरेक दहशतवादाच्या विरोधात आहोत असं एकीकडे भाजप दाखवणार, दुसरीकडे मोदी सौदी अरेबियात जाऊन तिथल्या राजाशी गोड गप्पा मारणार आणि इथे इस्लामिक बँकिंग आणणार, आणि गरिबांच्या नोटा काढून आज सगळ्यांना त्यांनी जे काय रस्त्यावर आणलेलं आहे हे सगळं काय चाललेलं आहे हे समजणे इतकी जनता मूर्ख आहे असं समजू नये. शायना एनसी अशा प्रकारे इस्लामिक बँकांचा इतिहास उडगींनी पण आणि समर खडसांनी आपल्यासमोर मांडल्यानंतर त्याच्याबद्दल काय धोके आहेत हे सांगितल्यानंतर सुद्धा आपली भूमिका तीच राहणार आहे का? कारण त्याच्यामध्ये अशा प्रकारचे धोके काटे असू शकतात. शायना एनसी, देखिए, सबसे पहले तो ये एक प्रपोजल है जहां आरबीआई ने कहा कि इंटरेस्ट फ्री बैंकिंग एक कॉन्सेप्ट है, एक मुद्दा है, जहां हम देख सकते हैं कि ज्यादा से ज्यादा लोग इस फाइनेंशियल इंक्लूजन प्लान में आए. अभी सरकार की क्या भूमिका है? एक तरफ आप बोलते हैं कि जो वर्ग जो शिक्षित नहीं, सुरक्षित नहीं, आत्मनिर्भर नहीं, उनको बैंकिंग सेक्टर में लाना, जहां 40% मुसलमान सिर्फ कारीगर है, वो डॉक्टर्स, लॉयर्स, एजुकेशनिस्ट क्यों नहीं है? क्या पैसे की कमी है और बैंकिंग सिस्टम में वो उनको मौका नहीं मिल रहा है? तो ये शायनाजी, जे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये बहुतांश शेतकरी आत्महत्या करतात ते पण बँकिंग सेक्टरमध्ये नसतात, तेही सावकाराकडे जाऊन पैसे घेतात, मग त्यांना हे व्याजविरहित कर्ज का नको? सच्चर कमिटी पूर्णपणे अंमलात आणणार ना ताबडतोब. आणि सच्चर कमिटीचा सच्चर कमिटीच्या शिफारशी भारत सरकारने 30 दिवसात अंमलात आणण्याची घोषणा करावी. आमची काही विरोधाची भूमिका नाहीये, पण बँकिंग मध्ये एक स्पेसिफिक प्रॉडक्ट आणलं तर या देशातल्या 80% गरिबांना अशा तऱ्हेचं तुम्ही एक डिस्क्रिमिनेट करू शकत नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या उर्जित पठाणांनी सहकारी बँकांना, जिल्हा सहकारी बँकांना एक्सक्लुझिव्हली बाजूला काढलेलं आहे, आणि त्यामुळे नोटबंदी सहकारी बँकात लागू केली आणि नाकेबंदी गरिबांची केलेली आहे. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन सर्व गरिबांची त्यांची नाकेबंदी केली आहे, ती पहिल्यांदा दुरुस्त करा. शायनाजी, हे सगळे प्रश्न असतानाही काय स्कॉलरशिप्स द्या. ती 20 सेकंद आहेत आपल्याकडे, अगदी वेळ कमी झालेला आहे. शायनाजी, शेवटचं उत्तर द्या, आपण उत्तर देणार. उत्तर ये है कि given the complexities of the Islamic finance, regulatory provisions have been made not to impose but to suggest a gradual inclusion. ठीक आहे. आता इम्पोज वरून सजेस्ट या शब्दावर ते आलेले आहेत, म्हणजे अंतिम काही निर्णय झालेला नाही म्हणून थोडं आता जर एकदम टीका होणार असेल तर ती थोडी झटकण्याचा प्रयत्न झालेला आहे. पण हरकत नाही, या दोन्ही या मुद्द्यावरचे एक बाजू काय होती, दुसरी काय बाजू होती, आपल्या बहुतांश सगळ्यांनी ते दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत, आणि त्याच्यामध्ये ज्या प्रकारचे जर धोके आहेत तसे जर धोके असणार असतील त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि ज्यावेळेस या देशामध्ये धर्मनिरपेक्ष घटना तिथं आहे आणि त्याच वेळेस समान नागरी कायद्याची पण जर चर्चा होते आहे, त्यावेळेस अशा प्रकारे एका वर्गाला धर्माच्या आधारावर मुख्य प्रवाहात आणण्यासाठी
असे जर प्रयत्न केले असतील तर या सगळ्या बाजूंनी विचार होणं अपेक्षित आहे, चर्चा होणं अपेक्षित आहे. ठीक आहे, सजेस्ट हा शब्द आता आपण घेऊयात आणि सजेशन आहे त्याच्यावर सगळ्या बाजूंनी चर्चा होईल या देशावर अशी अपेक्षा करूयात. कोणताही अंतिम निर्णय होण्यापूर्वी आपले सगळे मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझा विशेष मध्ये इथंच थांबतोय. तुम्ही पाहत रहा ABP माझा.